तर नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे वाजलेत 5:30 वाजलेत. मी आहे आता गावी, माझ्या कोकणातल्या गावी आहे. तर आता हा आमच्या गावचा बस स्टॉप आहे, इकडे मागे बघू शकता. आणि आत्ता मी उभा आहे गावच्या आमच्या वेशीवर. ही आमची गावची वेशी आहे, ह्या बघा, त्या बाजूला बघू शकता तुम्ही इकडे. आणि आता तुम्हाला थंबनेलवरून समजलं आहे मी गावच्या आमचा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला गावचा इतिहास आणि गावची थोडक्यात माहिती, आणि गाव पूर्वी कसा होता आणि आत्ता कसा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मागे आता बघू शकता तुम्ही, इकडे गोवेले मूळ गाव आहे ह्या बाजूला. ज्या गावात सामंतराजे राहत होते पूर्वी. आणि वरती गणपती मंदिर आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गणपतीचं मंदिर आणि भवानी मंदिर दोन दाखवलेले आहेत. प्रति मूळ गाव आहे गोवेले, आणि माझं गाव आहे गोवेले गवलवाडी. तर सगळ्यात आधी माझी ओळख सांगतो की माझं नाव गणेश कदम आहे. माझं गाव गोवेले गवलवाडी आहे, माणगाव तालुक्यामध्ये माझं येतं, आणि जिल्हा रायगड आहे. तर बऱ्याच दिवसापासून विचार चालू होता की व्हिडिओ बनवायची. सगळेच बोलत होते की गणेश की आपल्या गावचे एक व्हिडिओ होऊन जाऊ दे. तर म्हटलं ठीक आहे, आता गावी आलो आहे तर एक आता होऊनच जाऊ दे व्हिडिओ. तर म्हटलं ठीक आहे, करूया. तर सध्या आता टाईम भेटला तर म्हटलं छोटा मोठा गावची व्हिडिओ आपण कमी याच्यामध्ये टाकू. माझ्या मागे बघताय गोवेले, हे जी मूळ गाव आहे सामंतराजांचे वर्चस्वाखाली होते आणि सामंतराजे राहत होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी 7वी तलवार आहे, भवानी तलवार, ती याच गावातून घेतली म्हणजे सामंतराजांनी त्यांना विकत दिली. आणि त्याच्यानंतर सामंतराजांनी विकत दिल्यानंतर महाराजांना ती तलवार आवडली आणि त्यांनी गिफ्ट म्हणून त्यांना 1,500 सोन्याचे होन ही त्यांना बक्षीस म्हणून त्यांना भेटवस्तू दिली. आणि 1,500 होन म्हणजे किती, तर त्या काळची 400 वर्षापूर्वीची रक्कम होती की 900 रुपये. आणि ती रक्कम सामंतराजांना महाराजांनी दिली होती. आत्ता आमच्या इकडे सध्या 2 गोवेले आहेत. तर महाराजांच्या काळामध्ये एक पूर्व गोवेले आणि एक पश्चिम गोवेले असे 2 होते. तर पूर्व गोवेले म्हणजे मी राहतो तो गोवेले, आणि पश्चिम गोवेले म्हणजे मूळगाव गोवेले. तर त्यावेळेस महाराजांच्या काळात आठवडी बाजारसुद्धा भरायचा इकडे, गुळ आणि चुन्याचा, तो आमच्या गावात भरायचा इकडे. आणि जे आठवडी बाजार म्हणजे गुळ आणि चुन्याचा मोठा बाजार भरायचा. आणि जे शेतीच्या कामासाठी अवजार आहे त्यांना धार लावणे अशी कामं त्या बाजारात व्हायची. म्हणजे इकडे आमच्या इकडे येण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक लोणेरेला उतरला की तिथून गोरेगाववरून 15 किलोमीटर आमचं गाव आहे. प्लस माणगावला उतरून प्लस चांदोरेवरून सुद्धा येऊ शकतो. प्लस गोरेगाव गोवेले फाटा जो मसल्याला रोड जातो तिकडून सुद्धा येऊ शकतो. कारण हा इकडे घनदाट जंगल आहे, फुल एकदम फॉरेस्ट एरिया आहे. कारण पूर्वी आमची बस होती ती ह्या बाजूने येत होती, आणि आत्ता सध्या आम्हाला गोरेगाव डेपोतून आम्हाला बस चालू आहे. तर आम्हाला शॉर्टकट म्हणजे माणगावरूनच पडतो. आम्ही गोवेले, मोरबा असे चांदोरे मार्गे आम्ही इथे येतो. आम्हाला असे 3 मार्ग आहेत. आणि आम्हाला बाजारपेठ तर आम्हाला साई आहे, साई गाव आहे छोटा, 4 किलोमीटरवर आमचं गाव आहे. आणि साई आम्हाला 6 किलोमीटरवर आहे, चांदोरेवरून 4 किलोमीटर. आणि आम्हाला मोठा मार्केट म्हणजे जो बोलतात ना पावसाळी जी सुकट वगैरे लागते, तर आम्हाला मसला बाजारपेठ जवळ आहे. आणि मोठा बाजार आमचा तर गोरेगाव आहे. म्हणजे आम्हाला आमची बस इथे येऊन जाऊनच असते. तर आम्हाला 3-4 एसटी आहेत गावात येण्यासाठी, आणि 3 म्हणजे टायमावरच एसटी आहेत. तर आमचा बाजार म्हणजे मोठा मार्केट म्हणजे गोरेगावच. पण आता इंटिकुऱ्या गावामध्ये तर तुम्हाला छोटं मोठं जे पॉईंट आहेत जे गावचे आम्हाला ते दाखवतो. जेवढ्यात जास्त कमी वेळेमध्ये व्हिडिओ शूट करणार आहे मी. तर चला तर बघूया पुढे, व्हिडिओ बघत राहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे माणगाव तालुक्यामधले आहेत त्यांनी कमेंटमध्ये त्यांच्या गावाचं नाव टाका. चला तर पुढे आपण जाऊया. सुरुवातीलाच तुम्हाला दीपकदादांचे घर लागेल इकडे. त्यांची गाडी वगैरे आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ दाखवलं पण ते भेटले नाही. त्यांची ती चक्की वगैरे आहे. तर हे बघा, बघू शकता इकडे सुरुवातीला त्यांचंच घर लागतं. तर मंडळी, या बाजूला आमची शाळा आहे, शिरल्या
गावामधले शिला ही आमची शाळा, म्हणजे माझी शाळा 1ली ते 4थीपर्यंत आहे. ही शाळेला पहिला ह्या बाजूला इकडे दिवाळ होता, तो दगडांचा, दगड मातीचा. आत्ता शाळा डेव्हलप केलेली आहे, झाडं वगैरे लावलेली आहे तिकडे. आता गेट आहे म्हणून मी आतमध्ये जाऊ नाही शकत. इकडे या बाजूला बघा. शाळा आमची बघायला गेलं तर खूप जुनी आहे, म्हणजे 110-120 वर्ष अशी शाळा जुनी आहे. काही भिंतीचं जे काम आहे ते गुळ आणि चुन्याने बांधलेले आहेत त्या बाजूचे तिकडे. आणि 1ली, 2री, 3री, 4थी असे वर्ग आहेत. आणि इकडे जे किचन रूम आहे ह्या बाजूला इकडे. तर मंडळी, आता आपण शाळा बघितली, आता थोडे पुढे जाऊया इकडे. तर आमची इकडे जुनी बोरिंग आहे, ह्या बाजूला आमची ग्रामपंचायत आहे. आणि इकडे यात्रा भरते. आणि हा मंदिर आहे आमचं, बघू शकता. यात्रे इकडेच भरते, या बाजूला पूर्ण अशी भरलेली असते. आणि जो जुना बाजारपेठ म्हणजे बाजार भरायचा तो आमचा ह्या बाजूलाच भरायचा, इकडे गुळ आणि चुन्याचा. दाखवतो, ही आमची बोरिंग आहे ह्या बाजूला, जुनी आठवण म्हणून. ह्या बाजूला इकडे हे बघू शकता, ही आमची जुनी बोरिंग. ह्या बाजूला शाळेचे बाथरूम वगैरे आहेत, शाळेसाठी बांधलेले बाथरूम. इकडे टाकी आहे. आणि हा जो होल आहे ह्या बाजूला, तो पावसाळी इकडे खूप भरलेला असतो. आणि आमची जुनी आठवण म्हणून बोरिंग आहे. ज्यावेळेस गावात पाणी नव्हता, म्हणजे नळ वगैरे नव्हते, त्यावेळेस आम्ही विहिरीवरून आणायचो. आणि इकडे आता बोरिंगवरून, म्हणजे आम्ही बोरिंगचं जे लग्न कार्य काय असेल तर मी स्वतः माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये रात्री 2-3 वाजेपर्यंत इथून हांड्याने पाणी भरलेलं आहे. कारण पूर्वी पाणी नव्हतं, कमी होतं, तेव्हा आमची ही बोरिंगच होते. कारण आत्ता कोण विचारत नाही बोरिंगला, पाणी गढूळ येतो आणि पाण्याचा वास एकदम वेगळाच येतो आहे. आत्ता नळ आले त्याच्यामुळे कोण इकडे येत नाही. तर अशी ही बोरिंगची आठवण आहे. तर बालवाडी इकडे, आणि तिकडे पोस्ट ऑफिस आहे. म्हणजे इकडे पहिला पोस्ट ऑफिस आमचा गावामध्ये होता आतमध्ये, तर आता इथे आलेला आहे, शिफ्ट झालेला आहे बऱ्याच वर्षापूर्वी. बालवाडीसुद्धा जुनी होती आणि आत्ता बालवाडी नवीन केलेली आहे. कारण खूप बदल झालेला आहे गावामध्ये जवळजवळ 10 वर्षामध्ये. आणि गावाला असल्यामुळं खूप बदल चेंजेस होतात ते माहीत नाही पडत. आता तुम्ही बघितलात बालवाडीच्या इथून जो रस्ता गेला तो सुतारवाडीकडे गेला, आणि हा आता मी चाललो आहे तो गवळवाडीकडे. आणि आमचा पुढे आहे शाळा आहे माझी, आपला राधाकृष्ण मंदिर आहे. मग तिथून मग गवळवाडीमध्ये जाणार, मग डायरेक्ट घरामध्ये. हे बघा, ह्या बाजूला इकडे माझी शाळा आहे 5वी ते 10वीपर्यंत. ही तो ब्लॉग बनवला होता तुम्ही बघा, फायनली पहिलाच मी ब्लॉग बनवला होता. इकडे थोडीफार घरात, म्हणजे जास्त नाहीत. आणि हा रस्ता आमचा बाहेर तिकडे जातो जंगलामध्ये, आणि इकडे लेप गाव आहे तिकडे सुद्धा जातो. तर आपण पुढे जाऊया आता मंदिराकडे. तशी घरं जुनीच, काही जी गावामध्ये आता नवीन जुनी घरं होती ती आता नवीन झालेली आहेत. आणि त्याच्यामुळं मग गाव थोडा चेंजेस झालेला आहे. इकडे एक दुकान आहे, आमच्या गावात टोटल 3 दुकान आहेत. तर आता मंडळी फायनली मंदिराजवळ आलो आहे, आणि हा रस्ता जातो आमच्या घराकडे जातो इकडे. आणि घराकडून मग लेफ्ट मारला की सुतारवाडी, इथून मग राईट मारला का गवळवाडी. इथून समोरच आमचं घर आहे, 2 मिनटं अंतरावर घर आहे मंदिराजवळ. तर मंदिराकडे जाऊया. पहिला जो उद्घाटन सोहळा असतो तो 2012मध्ये झालेला आहे. आणि वर्षानुवर्ष दरवर्षी त्याचा वर्धापन सोहळा असतो. आता मेमध्ये सुद्धा 11-12ला आहे. तर बघूया, आपण थोडाफार तुम्हाला दाखवतो. चला बघूया आतमध्ये. हा गेट आहे, इथून आतमध्ये जायला. इकडे पाण्याची टाकी आहे त्या बाजूला. काय करताय रे? हा एवढा परिसर इकडे आहे. आणि शेडिंग वगैरे आत्ता बरंच सेट गोगावलेनी 2 वर्षापूर्वी केलेलं आहे इकडे. राधाकृष्ण मंदिराचा हा समोरचा भाग आहे एवढा.
आणि तुम्हाला आता मागचा भाग दाखवतो. स्टाईल वगैरे लावलेली आहे इकडे. आता मागे आपण जाऊया. आपल्याला इकडे बघा, ही मागची बाजू आहे मंदिराची. दहीहंडीच्या वेळी आम्ही जो गोंदा वगैरे केलतो तो राऊंडमध्ये मारत मारत असा इकडून येतो. आणि दहीहंडी उत्सव आमच्या इथे गोपाळकाला, म्हणजे खूप लोक मुंबईवाले येतात इकडे. बाजूला सरांचा घर आहे, तिकडे कलम वगैरे लावलेले आहेत ह्या बाजूला. आतमध्ये लॉक आहे तर मी जात नाही, कारण चावी माझ्याकडे नाही आहे. इकडे जे मंदिराचे पुजारी आहेत, गोविलकर असतात, त्यांच्याकडे चावी असते. संध्याकाळी आरती असते 8 वाजता, तर 8 वाजता रात्री संध्याकाळी. आणि सोमवारी का बुधवारी भजन असते. भजन कधी असते इकडे? सोमवारी ना, सोमवारी भजन असते इकडे. तर बाजूच्या वणी गावातले जे सुदाम काका आहेत ते येऊन मग भजन असतात. आणि जे पकवाज वाजप आहेत ते गावातले, ते सुतारवाडीतले आणि गावातली मंडळी ती जे मिळून भजन घेतात इकडे. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता आजूबाजूचा मंदिराचा परिसर दाखवतो. पूर्वी ह्या बाजूला इस्रायली बने इस्रायली लोक राहायची. या बाजूला त्यांचेच घर होते. आणि ते लोक 1960च्या दरम्यान इकडे आले होते व्यापार करण्यासाठी. कारण ते नंतर मग ते लोक गेले, त्यांच्या गव्हर्नमेंटने त्यांना बोलवली, ते लोक गेले. पण त्यांना तेली लोक ह्या नावाने ओळखायचे. तेली लोक असे लोक बोलायचे. पण ते खास करून इस्रायलचे होते. ते आता 2-3 वर्षाने आले तरी ते मराठी बोलतात, खूप चांगले मराठी बोलतात. येते वेळी खूप कपडे वगैरे, शूज वगैरे घेऊन येतात. आणि अशी त्यांची ओळख आहे. त्यांना खूप आनंद होतो की गाव एवढा चेंजेस झालेला आहे. आणि गावातले लोक पण, त्यांचे मित्रसुद्धा आहेत इकडे, जे आत्ता म्हणजे ज्येष्ठ नागरिक काही आहेत, थोडेफार काही ऑफ झालेले आहेत. असे त्यांची इकडे घर होते. हा एक घर होता, तो एक मागे एक घर होता. चला आता पुढे आपण जाऊया गवळवाडीमध्ये. माझ्या मित्रांचे काही घरं आहेत ते दाखवतो तुम्हाला. इकडे ह्या बाजूला बघू शकता तुम्ही, गावाची जी चोर वाट आहे, म्हणजे गावातून येण्या जाण्यासाठी हा रस्ता आहे. इकडे पेरूची बाग आहे, खाली खूप झाड आहेत, पेरूची झाड आहेत. त्याला मी पेरूची बाग बोलायची. शाळा सुटल्यावर आम्ही तिकडे जायचो संध्याकाळी कधीतरी. तिकडे खूप जंगल आहे. खाली गेला का होलीची जागा आहे, तिकडे होली आम्ही लावतो. आणि इथे हा माझा मित्राचा घर आहे, संदेश वाटे. इकडे प्रशांत कातेचा घर आहे. इकडे रोहन रिकामे, राहुल रिकामे, ह्या 2 मित्रांचं माझे घर आहे. ते आपण पुढे जाऊया. ही आमची गवळवाडी इथून स्टार्ट होते. हा वैभवचा घर आहे. या बाजूला आता घरं नवीन वगैरे झालेली आहेत. आणि जागा पहिली खूप छोटी होती, आता म्हणजे रोड वगैरे झालेला आहे. हा मित्राचं घर आहे इकडचं, प्रशांत काते. हा प्रशांतचं घर आहे इकडे, पाहू शकता या बाजूला. आहे बरेच ना? बाबा कुठे गेले? हो काय? बाकी जयेंद्राने गाडी ठेवली तिकडे. हो काय? मला वाटलं आलाय का काय तू? हो बरी आहे. मी उद्या जाणार आहे. ते पण उद्याच. हो. ही प्रशांतची आई आहे माझ्या मित्राची. आणि हा इकडे जातो रोड, इथून गेला का डायरेक्ट तिकडे आमच्या घराकडे जातो. हा समोर गावकीचा घर आहे इकडे. हे पूर्ण गवळवाडी इकडे ह्या बाजूला आमची. मंडळी ह्या बाजूला आमची गवळवाडी आहे पूर्ण. ही आमची, आता मी जिथे बसलो आहे ती आमची गवळवाडीतला सेंटर आहे. ह्या बाजूला इकडे बघू शकता इकडे. आणि मागे माझ्या मित्राचं घर आहे विजेशचं. इकडे खलाटीकडे जायला रस्ता आहे. तुम्हाला ती व्हिडिओ बनवली होती खलाटीची, खाली जाऊन पण आलो नाही. वरती व्हिडिओ बघा तुम्ही.
आणि हा कसा आमचा सेंटर आहे, म्हणजे इथे पहिली पूर्वी दगड होती ती ह्या बाजूला. आता हे मागे हिरायचे घर आहे, हिराय बसले इकडे. आमच्या इकडे बघायला गेलं तर 3 वाड्या आहेत, कवळवाडी, बुद्धवाडी, सुतारवाडी. तर मी मारुती मंदिरामध्ये तुम्हाला मंदिराच्या इथे जी एंट्री केली ते लेप मारला की डायरेक्ट सुतारवाडी लागते, तिथून लेप मारला की बौद्धवाडी लागते. आणि आता मी सरळ आलो तिकडून राधाकृष्ण मंदिराच्या इथून, ती आमची गवळवाडी स्टार्ट होते तिकडून. आणि गवळवाडीमध्ये मोजकीच घरं चालू आहेत, म्हणजे बहुतेक लोक मुंबईत असतात. आणि गावातले सुद्धा 70% लोकही मुंबईत आहेत, स्थलांतर झालेले आहेत कामानिमित्त. आणि त्याच्यामुळं गावी कोण जास्त राहत नाही. सणासुदीला गावं भरलेली असतात, होळीला नाही आमच्याकडे, गणपती आणि मेमध्ये भरपूर आमच्याकडे गाव पूर्ण फुल भरलेले असतात. बाकी सणांना तर कोण नसतं. गावात पूर्ण आमच्या 3 वाड्यांमध्ये घरं आहेत. जवळजवळ 110पर्यंत घरं पोचले आहेत, कारण आता पहिले 100 होते, तर आता 10 वरती 10-15 एक्स्ट्रा झालेले आहेत. तर मग नवीन नवीन घरं होत आहेत, म्हणजे एका घरामध्ये भाऊ असतात 2-3, तर त्यांची घरं होत आहेत, वाढतात. तर आत्ता मी फायनल आलो आमच्या घराजवळ आलो आहे इकडे. हा आमचा घर आहे गावचा, कोकणातला. तर मंडळी हे आमचा परसावना इकडे, आमची नारळ आहेत, 2 नारळ आहेत त्यामधलं इकडे. आतमध्ये टॉयलेट वगैरे छोटासा आमचा परसावना आहे. हा इकडे काकांचा घर तुम्हाला दाखवलं मी, आमचा मोठा घर. इथे आमची गणपती बसते, गौरी असते. आणि तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आता ते कमेंटमध्ये सांगा. माझं कोकणातलं गाव कसं आहे आणि ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया. जे व्हिडिओवर नवीन असतील, चॅनलवर नवीन असतील, त्यांनी एक सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथेच थांबूया. तोपर्यंत बाय बाय.